तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी आहे शुभम जायबा. तुम्हाला सांगायची गरज नाही. तर तुम्हाला आज आपल्या ब्लॉगमध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती ना तुम्हाला. काल आपण आलो नव्हतो का? दिसतंय तुम्हाला गाठपान तुरीतलं गावात. तर ते गावात आपलं कालचं थोडं झालं तर कमीत कमी आपल्याला 8 दिवस जाईल किंवा 4 दिवस जाईल. तुम्ही ब्लॉग बाद जा तुम्हाला कळलं. तर आज बी आपल्याला तुरीतलं गवत काढायचं होतं, त्याच्यामुळे आपण शेणापी आलो होतं रानात. आपला भाव पुढे गेला आहे. तर आज याला 1 एकर कापूस होतं. तुम्हाला माहिती आहे त्या वावरात बाया कापूस बाया आणले, ट्रॅक्टर सगळं घेऊन आलं आपण. आणि आपण आपला लहान भावानं आपण दोघंच मस्तपैकी ह्या गवताचा लांब पास करायचा प्रयत्न करतो. आणि ते लांब पास करणारच गवताला. तर त्याचं बी पडू नये म्हणून आपण हे करतो. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि आपण आता तोडीत जाणार गावात काट. तर चला डायरेक्ट पातीलाच भेटू द्या रांगीला. तर एकदाच आपण पातीला आलेलो आहेत. तर आपला कोयता फेटा सगळे. तर आपण काल काय झालं, ह्यांनी मी रांग आणली, आपल्याला लागला भुका. मग आपण दोघं लगेच घरी गेलो. आपला भाव त्या तिकडे आणि आपण इकडे. तो पण कॅमेरा शूट करतोय, ते काय म्हणते सेट करतोय. तर व्हिडिओ बनायचा नाही. काळा दिसतो काय मी तुम्हाला? थांबा, कॅमेरा पोझिशन बदल. तर आता गोरा दिसतो तुम्हाला. कॅमेरा दुसरा शूट केला, हे आणखीन बी करतोय. तर आता आपल्याला कोयता घ्या. तर थोडा इकडे बी घेतो कॅमेरा, म्हणजे तुम्हाला सगळं दिसेल. तर करू का आता मी सुरुवात, तुम्ही पाहत राहा. तर तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. काय होतं आहे आपल्या जीवनात. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण की शिवमचे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला तुम्हाला 365 दिवसात 1000 पूर्ण करा. लय नाही आपली अशा 1000 1K पूर्ण करा प्लीज, नम्र विनंती. तर चला कंटिन्यू करत राहा तुम्ही आपला ब्लॉग. 5:30 बायाची सुटायची वेळ झालेली, कापसाच्या आलत्या. आणि आपली बी सुटायची वेळ झाली. म्हणजे आपण मन का मालिक आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. मनाचा मालक आहे आपण. तर आपण आता खूप जमलं. तर आज यात 5 रांग लावली. यात म्हणजे दम खाऊन ते बी 2 तासच काम केलं. तर 5 रांगी लावल्या, ते आराम केला, मोबाईल पाहत मोकर बघा. तर ब्लॉग इथे संपत नाही. मी छोटा ब्लॉग होतो, त्याच्यामुळे कंटिन्यू करत राहा. घरी जाऊ नंतर तुम्हाला मंदिराकडं थोडंफार हिडतो. तर हे बघा आपली तूर अशी सगळी. तूरला शेंगा पण आले, फुलं पण आलेले, पैसा शेंगा आले. हे काय असलं नेबर तुम्ही काढो. तुम्हाला खायचं असलं मला कमेंट करा. खाऊ वाटत असलं तर पार्सल पाठवतो तुम्हाला घरपोच पोस्टनी. तर ब्लॉग कंटिन्यूच करत राहा. आता आपल्या चॅनलला काल घोटाळा होता थोडा. यूट्यूब चॅनल आला काल. या 24 तास काही व्हिडिओ पाठवता येत नव्हते, त्याच्यामुळे 2 व्हिडिओ तुम्हाला सांगितलं. ते 2 व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला. तर 365 दिवसामध्ये 1 दिवस खाडा पाडा माफी मागतो मी. कारण की आपली चुकी नाही, यूट्यूब आपल्याकडे व्हिडिओ तर ऑलरेडी आहे. हे व्हिडिओ द्यात 1 व्हिडिओ ना, मग व्हिडिओ शूट करून 2 दिवसांनी हा व्हिडिओ पडणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर आता खडा आपण का आपल्याकडून पाडा नाही, आपण पडून देणार बी नाही. की तुम्हाला माहिती आहे आपलं सामग्री पेन बी 365 दिवस आहे. घरी गेलो आपण पिक करीत असतो. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. मंडळी काल आपल्या घरी यायला उशीर पण झाला, त्याच्यामुळे ब्लॉग घेऊ शकलो ना. रात्री आपण 7 वाजता तर शेजारचे गाव आहे पाथरवला म्हणून, बंधाऱ्याहून वळून पाथरवला जावं लागतं. तर आपल्या भावाचा बड्डे होता. तर लहान्या भावाचा काल बड्डे होता, ते बी दाखवू नाही शकलो तुम्हाला. कारण की उशीर लागला. काल खूप दमलो होतो आपण, 2 दिवसापासून खूप दमतो. तर भावाला केक आणत होता, केक आणला, बड्डे केला. कारण की आम्ही 3 भाऊ आहेत. मी मधला आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. तो तिकडे पुण्याला असतो बाहेर गाडीचे स्वतःचं पिक्चर शूटिंगला. आणि लहाना भाव तर आपलं कर्तव्य लहान्या भावासाठी काहीतरी करायचं. तर आपण केक आणायला गेलो लहान्या भावाला. तर बड्डे केला त्याचा आणि एन्जॉय पण केला खूप मस्त. तर दमलो होतो त्याच्यामुळं. आणि आपण पुढच्या वर्षी जर तुमचा सपोर्ट राहिला तर आपल्या भावाचा असा जंगी बड्डे करू आपण. आसपास गावात कुणी केला नसेल. माझी बड्डे म्हणजे आपण केक वगैरे
कापण्यापेक्षा आपण गोरगरिबांना पशुपक्ष्यांना ज्याला गरज आहे त्याला आणि देवांची सेवा आपल्या फॅमिली परिवार तुमची सेवा करण्याची एवढी इच्छा आहे. तर गोरगरिबाला आपण काहीतरी मदत करू जेणेकरून आपला बड्डे साजरा होईल. कारण की आपला जन्म असं वाटतं ना आपला की आपला जन्म तर काय म्हणतं आपल्या जन्माचं देवाने दिलं तर ते पूर्ण झालं. कारण की बड्डे दिवशी केक कापण्यापेक्षा पार्टी देण्यापेक्षा एन्जॉय करण्यापेक्षा गोरगरिबांना पार्टी द्या, मित्र कंपनीला देण्यापेक्षा गोरगरिबांना पार्टी द्या. ज्याला आता हिवाळा चालू आहे ज्याला गार लागतं त्याला शाल द्या, स्वेटर द्यायला 2 वेळेस भेटत नाही त्याला 1 वेळेचं तरी द्या ना जेवण, म्हणजे त्याची भूक मिटवा. एवढं तर आपण करणार, नक्की करणार. तुमचा सपोर्ट आशीर्वाद राहिला तर. आणि महाराष्ट्रात आजपर्यंत मी दरवेळेस म्हणतो व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्या 1000 सबस्क्रायबर आपल्या चॅनल मॉनिटाईज शुभमचे ब्लॉग झाल्याच्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी असं केलं नसतं. जसं दुसरं चॅनल खोलणार ते चॅनल तुम्हाला सांगा तुमच्यासाठी ते काय म्हणते ते हे असणार आहे सरप्राईज असेल ते. तर तुम्ही हे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करून द्या. नेक्स्ट चॅनल याचे ब्लॉक येत जाईल. नेक्स्ट चॅनलवर अशी धमाल येणार, असलं खतरनाक येणार महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी विचारही केला नसेल आणि कुणी करीत नसेल असे त्याच्यावर खतरनाक व्हिडिओ येत जाणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे किडा होता हो. तर तुम्हाला आपले 1000 शुभमचे ब्लॉगला पूर्ण करायचे 4000 घंटे वॉच टाईम आणि एवढं पूर्ण करायचं आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं. आणि तुम्ही नंतर बघायचं चॅनलचं नाव पण सांगा दुसऱ्या तुम्हाला आपल्याला काय आहे. कारण की पहिल्यांदा ह्या चॅनलचं नाव तेच होतं. ज्याला समजलं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्याला असा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. बाय बाय. हर हर महादेव. भेटू लवकरच.